ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण एका पालेभाजीविषयी माहिती सांगणार आहोत. या पालेभाजीचं उत्पन्न घेतलं तर कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येतं. या पालेभाजीचं नाव आहे मेथी. रोजचं जेवण घेतो तेव्हा त्या जेवणात मेथी भाजीचा खाण्यासाठी उपयोग करतो. मेथीचा वापर आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो. हंगामानुसार मेथीच्या पालेभाजीला भाव चांगला मिळतो. वर्षभर ह्या मेथी भाजीला मागणी असते. तर ह्या पालेभाजी संबंधी आपण माहिती घेऊया. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती दुसऱ्यापर्यंत पाठवा. चला तर आपण व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी नवनाथ देवीनाथ गोरडे, मुक्काम पोस्ट शिंगले पारगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. गोरडेमाळा या ठिकाणचा रहिवासी असून मी या ठिकाणी मेथीचा प्रकार केलेला आहे. साधारणतः या मेथीसाठी 1 महिन्याचा कालावधी लागतो आणि हे मेथी पीक प्रथमतः वावराची नांगरणी करावी लागते, कोळपणी करावी लागते, रोटारावं लागतं. त्यानंतर सारे पाडून त्यामध्ये मेथी टाकावी लागते. आओ गगन रहो मगन, गगन में चलो, गगन में पकाओ, गगन ही खाओ, गगन ही खिलाओ. साधारणतः एकरी 40 ते 50 किलो मेथीचं बी लागतं आणि या मेथीसाठी 1 महिन्याचा कालावधी, मार्केटला नेण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे मार्केटला या ठिकाणी मार्केटची व्यवस्था नारंगाव किंवा मंचर या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही हा माल घेऊन जातो आणि त्यानंतर मार्केटचा काय जो भाव असेल तर तो आम्हाला या ठिकाणी मिळतो. कधी फायद्याचा भेटतो, कधी तोट्याचा भेटतो. तर अशा प्रकारे हा व्यवसाय आम्ही शेती व्यवसाय करतो आणि त्यानंतर पुढील जे काय आहे कांदा उत्पादन असेल किंवा अन्य कोणता माल असेल याचे आम्ही उत्पादन घेतो. मेरे चैनल की वीडियो पसंद पड़े तो लाइक करें, शेयर करें, बेल आइकन दबाकर मेरे चैनल को सब्सक्राइब करें ताकि नेक्स्ट वीडियो में आप तक पहुंचा सकूं. धन्यवाद.